पेक्षा थोडा हा वेगळा करावा, माझ्याकडनं एवढ्या करामतींची अपेक्षा करू नका. शब्दरचना खेळ काय आहे? इंडिजिनस ब्रेन्स या संस्थेचा फाउंडर आहे, संस्थापक आहे. मी आणि जान्हवी एकाच गुरुचे शिष्य. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी इंडॉलॉजी शिकलोय आणि त्या मला वाटतं पास आउट झाले. पण आमचे गुरु एकच आहेत भालेराव म्हणून, तर त्यांनी आमचा संपर्क. त्याची इंटर स्कूल कॉम्पिटिशन ही 8 नोव्हेंबरला पु ल देशपांडेंचा वाढदिवस असतो तेव्हा होणार आहे. तेव्हा पहिले सगळ्यांना आमंत्रण जरूर बघायला या. पूर्ण मराठीचा खेळ आहे आणि आत्ता मी तो तुम्हाला सगळ्यांना खेळायला लावणार आहे. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांची जेवणं झाली आहेत, पोटं जड आहे, डोळ्यावर झोप आहे, पण तरी पण थोडा तुमचा मेंदू मला हलवायचा आहे. मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतो. हा गेम पूर्णतः आम्ही बनवलाय, इन हाऊस डेव्हलप केलेला आहे. हा मराठीमध्ये, हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये कुठल्याही भाषेत खेळता येतो. जी भाषा देवनागरी लिपी वापरते त्यात खेळता येतो. इतर भाषातही बनवायचा आमचा हेतू आहे. कदाचित 1-2 वर्षात आम्ही बनवू. किती जणी या बाजूला 20 या. मेहंदी काढणाऱ्यांनी आणि काढून देणारेही आले तरी चालतील, काहीच हरकत नाही. तुमचा यांचा संघ खेळला, त्यांनी 4 मार्क मिळवले. तुमचा यांचा खेळला, 3 मिळवले. प्रत्येक संघाला मार्क मिळत गेले. तुम्हाला एकच मिनिट एका टर्नला मिळणार आहे. असं नाही की तुम्ही अर्धा तास विचार करत बसला नाही. एकच मिनिट तुम्हाला पास देण्यापेक्षा 2 मार्क मिळवणं कधी चांगलं, कारण शेवटी ही स्पर्धा आहे. याच्यामध्ये एका वेळेला 2 शब्दही बनू शकतात, कारण कोणी ऑलरेडी एक उभा काढवा लावलाय, तुम्ही मध्ये एक अक्षर लावलं, उभा पण झाला, आडवा पण झाला, तुम्हाला दोन्हीही शब्दाचे मार्क मिळणार. त्यामुळे तुमच्यापैकी एकानी, आता उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्यापैकी कोणाला तरी त आणि र ही अक्षर आली तर तुम्हाला 2 मार्क मिळाले. पण त्या तरचं तार केलं तर 3 मार्क, तारा केलं तर 4 मार्क, तरी केलं तरी 4 मार्क. कंट्री मध्ये कानाही द्यायला लागतो, वेलांटी द्यायला लागते. हा सगळा विचार करायला तुमच्याकडे एकच मिनिट आहे. जर 1 मिनिट झालं तर 4 मिळवू का 5 मिळवू करता करता 0 मिळते. तेवढं लक्षात ठेवायचंय. तुमचा जो एक लीडर असेल त्या 3-4, जेव्हा मी शाळेमध्येही आम्ही कॉम्पिटिशन घेतो तेव्हा प्रत्येक मुलगा एकटा खेळतो. त्यांच्यापासून समजा सुरू करायची म्हणली, तुमचा ग्रुप मधून यातला तुम्हाला कुठला शब्द चटकल, तुम्ही थांबा, ह्यांची टर्न आहे, तुम्ही तुमचं चालू ठेवा, पण टर्न ह्यांची. आता ट्रायल कानं तुम्ही ठेवली तरी चालेल, म्हणजे नाही काढू शकत नाही, नवीन लावू शकता. आणि नवीन लावताना आधीचा शब्द पण इम्पॅक्ट आणि या सगळ्या काना, मात्रा, वेलांटी या सगळ्या. सो आता तुमच्यापासून सुरू करायचं. मध्ये कुठलाही शब्द हा सगळ्या पानांना जर लागत असेल तो शब्द इथे लावायचा. तुम्ही काना मात्रा तुम्हाला मिळते. नाही मग कशा म्हणजे काय? वर्षाकर त्या अक्षरांपैकी कुठलीही 2, कुठलीही 3 किंवा 4ही ही अक्षरं वापरून जेवढे म्हणून तुम्हाला शब्द सुचतात. एक सेकंड. एखाद्या वेळेला तुमच्याकडे अवघड अक्षर आलं तर ते मी बदलून घेईन. एक अक्षर मी एकदाच काढीन, नाही तर आपण चेंज करू. 3च मिनिटं आहेत. जस्ट इन केस आपले वर्ड्स काय झाले तर जे जास्ती 4 अक्षरी बनवतील. Wait.
याच्या बाहेरचं अक्षर चालणार नाही. सगळी तर त्यांचा कुटुंब कबिला इतका कॉम्प्लेक्स आहे, कोणापासून कोणाला कधी मुलगा झाला हे जरा वेळ लागतो ठरायला. पण ते कळलं की महाभारत निम्म कळतं. तर महाभारत वंशवेल नावाचा एक खेळ आहे जो असाच पत्त्याचा आहे. मुलं आजी आजोबा एकत्र जमून, वडील आणि आई एकत्र आले तर मुलाचं कार्ड लावता येतं, मग त्याची बायको त्याचं कार्ड, असं करत करत ज्याच्या हातातले पत्ते पहिले संपतात तो जिंकला. असं खेळातून भारतीय संस्कृती, भारतीय भाषा, भारतीय कला ह्या आपल्या मुलांपर्यंत जावा हा आमचा मोठा उद्देश आहे. आणि मुलांचा जर अख्ख्या आठवड्याचा 1 तास मोबाईलचा आम्ही वाचू शकलो तर ते आमच्यासाठी मोठं सर्टिफिकेट असणार आहे. आणि एक छोटीशी गिफ्ट, ठीक आहे, आधी विनर बराच वेळ थांबलेत, त्यांना आपण गिफ्ट देऊ. आपले विनर आहेत त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. त्यांनी अर्थात पहिल्या राऊंड मध्ये बरेच मार्क मिळवले. माझ्याकडे एक्झॅक्ट स्कोर आहेत पण मी आता वाचत नाही. त्यांची स्पेशालिटी अशी की त्या ग्रुपने 2-2 शब्द जोडीने. मॅम हात लावा, थोडंसं जवळ या, तुम्ही हात लावा. हात समोर का इथं समोर, हात खाली घ्या मॅम, हात खाली घ्या. हां इथं पेसवरती येते वरती या मॅम. हो घेतो.